म्हणजे तुम्हाला शिवसैनिकांनीच बंडखोरी करायला प्रवृत्त केलं. तुम्ही तुमच्या पक्षासाठी एवढं प्राण होती तरी तुम्हाला तिकीट दिली गेली नाही. की तुम्ही बंडखोरी का केली? मग असं काय झालेलं की तुम्हाला अपक्ष फॉर्म भरावा लागला? कधीपर्यंत तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला तिकीट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर असं काय घडलं? नमस्कार. मी चंद्रशेखर वासुदेव वांगणकर, प्रभाग क्रमांक 95 मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. की तुम्ही बंडखोरी का केली? मी जर तुमचा प्रश्न करेक्ट करू इच्छितो. मी बंडखोरी नाही केली आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे आणि मी का भरला, याचं कारण काय, याचं उत्तर तुम्हाला 16 तारखेला मिळेल. मग असं काय झालेलं की तुम्हाला अपक्ष फॉर्म भरावा लागला? कारण आमचे शाखाप्रमुख सन्माननीय वसंत गावडे, आमचे 14 पैकी 12 उपशाखाप्रमुख आणि जवळ 20 ते 25 गटप्रमुख आणि महिला आघाडी या सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुझ्यावर अन्याय झाला आहे आणि आपण सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यामुळे अन्याय मोडून काढणं किंवा अन्यायाच्या विरोधात लढणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. त्यामुळे मी हा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो की येणाऱ्या 16 तारखेला जो निर्णय असेल, लोकांच्या जनतेच्या मी दरबारात गेलेलो आहे कौल मागण्यासाठी आणि जनता जो निर्णय देईल तो निर्णय मला मान्य असेल. कारण मी लोकशाही मानणारा माणूस आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी मजबूत अशी समर्थ अशी जी संविधान बनवली आहे, त्या संविधानाचं पालन करणं माझं काम आहे आणि निवडणूक लढायचं हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो अधिकार मी बजावतो. म्हणजे तुम्हाला शिवसैनिकांनीच बंडखोरी करायला प्रवृत्त केलं? होय, तुम्ही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की शिवसैनिकांनी मला सांगितलं आणि त्यांच्या निर्णयानुसार मी हा निर्णय घेतला आहे आणि मी निवडणूक लढतो. जेव्हा तुम्ही आधी निवडणुकीची तयारी करत होता तो कधीपर्यंत तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला तिकीट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर असं काय घडलं? रविवारच्या दिवशी रात्री मी वाट बघत होतो. मला असं वाटलं होतं की माझं नाव फायनल होईल आणि तुम्ही जर कोणत्याही टी व्ही चॅनलला पाहिलं तर सोमवारच्या दिवशी सकाळी माझं नाव होतं की शेखर वांगणकर यांना AB फॉर्म देण्यात आले. माझे असंख्य जे मित्रमंडळी आहेत, माझे असंख्य कार्यकर्ते आहेत, आमच्या विभागातील जे असंख्य नागरिक आहेत, त्या सर्व नागरिकांनी मला अभिनंदनचा फोन केला की शेखर अभिनंदन, तुला पुन्हा एकदा उमेदवारी भेटली. मला त्यांना प्रत्येकाला ही गोष्ट दुःखाने खेदाने सांगावं लागली की रात्री मातोश्रीवर काय झालं मला माहीत नाही. 1-1:30च्या दरम्यान मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, परंतु इतर वॉर्डचे अनेक शिवसैनिक, अनेक जे उमेदवार होते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांचे मला फोन आले की AB फॉर्म तुला नाही, दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आला. रात्री 1:30 वाजता. मला असं वाटतं, माझं याचं म्हणणं आहे सैनिक म्हणून, जर माझ्या पक्षश्रेष्ठींनी कुठला जर निर्णय घेतला असेल तर तो निर्णय दिवसाढवळा का नाही घेतला, रात्रीच्या अंधेरात का घेतला, हा देखील माझा एक प्रश्न आहे. असं सांगितलं जातं की आपल्याला अनिल परब फॉर होते आणि ज्यांना ते तिकीट मिळाले त्यांना वरुण सरदेसाई फॉर. बघा, तुम्हाला मी गोष्ट सांगतो, अनिल परब फॉर नव्हते, मला माझे विभाग प्रमुख फॉर होते. कारण गेले 22-23 वर्ष ते ह्या विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि 22-23 वर्ष शेखर वांगणकर कुठल्या पदावर असू दे किंवा नको असू दे, शेखर वांगणकर केलेलं काम, माझा जनसंपर्क, मी लोकांशी मी ठेवलेला संबंध, या प्रत्येक गोष्टीची जाणीव ही माझ्या विभाग प्रमुख होती. त्यामुळे माझे विभाग प्रमुख माझ्या मागे ठाम होते. मग त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. ही जी बातमी आहे ही मी तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहिली. मी तुम्हाला आता देखील बोललो की मी मातोश्रीवर नव्हतो, त्यामुळे त्या ठिकाणी काय घडलं हे मी तुम्हाला नाही सांगू शकतो. मग तुम्ही असं सुद्धा सांगताय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही पुन्हा शिवसेनेत जाऊ इच्छिता? बघा, माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. मी जन्मजात शिवसैनिक आहे. मी सोडा माझे वडील, म्हणजे 19 जून 1966ला जो शिवसेनेत जन्म झाला, त्याच्यापूर्वी आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक मोहीम चालवली होती. उठावलंगी भुजाव पुंगी असा काय तो विषय होता. परप्रांतीय लोकांचा, खास करून दाक्षिणात्य लोकांचा प्रचंड त्रास मराठी माणसाला होता. कुठल्याही संस्थेत गेलं मराठी माणसाला नोकरी भेटती नाही, ही त्या काळची परिस्थिती होती. माझ्या स्वतःच्या घरावर अनेक वेळा दगडफेक झालेली आहे. त्यामुळे त्या वेळेला माझे वडील सक्रिय सहभागामध्ये आणि आपसुकच जेव्हा 19 जून 1966ला संघटनेचा जन्म झाला तेव्हा माझे वडील शिवसेनेत गेले. तत्कालीन जे शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी संघर्ष केला, पक्षाच्या जातीने काम केलं. आणि जेव्हा माझा जन्म झाला तर आम्हाला काय म्हणजे दुसरा काय पर्यायच नव्हता. पर्याय नव्हता म्हणजे दुसऱ्या पर्यायाचा विचारच नाही आला.
मी कोकणी माणूस आहे, मी मराठी माणूस आहे. मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने हे शिवसेनेत असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मी त्यावेळेला शिवसेनेत काम केलं आणि इथपर्यंत पोहोचलोय. मग जर का तुम्हाला अपक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं आणि मग तुम्ही परत शिवसेनेत जाल, तर मग लोकांचं काय होईल? हा जो निर्णय असेल, हा सर्वस्वी माझ्या शाखेने घेतलेला निर्णय असेल. माझी शाखा जे मला सांगेल, तो निर्णय मला त्या निर्णयाशी मी बांधील असेल. मग जर का तुमच्या शाखेने तुम्हाला सांगितलं परत पुन्हा शिवसेनेत जा, मग तुम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार? मी तुम्हाला बोललो ना, मी जन्मतः शिवसैनिक आहे आणि हा जो माझा अपक्ष निर्णय, हा निर्णय मी नाही घेतलाय. जो माझा निर्णय मला माझे सहकारी सांगतील, कारण ही जी लढाई मी एकटा नाही लढत, मी एकटा लढू पण शकत नाही. परंतु ज्या विश्वासाने मी तुम्हाला सांगतोय, मला ह्याची गोष्टी कल्पना ना. मी गेले 5 वर्ष ऑफिशियली नगरसेवक होतो, 4 वर्ष अनऑफिशियल नगरसेवक होतो. गेली 9 वर्ष एक दिवस एक रात्र नाही मी लोकांच्या संपर्कात नाही, मी लोकांसमोर नाही. लोकांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. मी ज्या पद्धतीने केलेलं काम आहे. आता आमच्याकडे अनेक आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, पण त्यांची कार्यपद्धत माझी कार्यपद्धत याच्यामध्ये फरक आहे. आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला नगरसेवक, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक माझ्यात आहे आणि तो शिवसैनिक त्यांना दिसतोय. मी गेले 9 वर्ष कधी नगरसेवक म्हणून वागलो नाही. सामान्य माझ्या पक्षाने मला जे अधिकार दिले, त्या अधिकाराचा पूर्णपणे वापर मी जनसामान्यांसाठी केलाय. मी स्वतःचा फायदा करून नाही घेतलाय. एक छोटासा विषय सांगतो. मी परवा उमेदवारी अर्ज भरला. त्या ठिकाणी जो स्टाफ होता इलेक्शन कमिशनर, त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्ही तुमची प्रॉपर्टी नाही भरली आहे. म्हणजे कसली प्रॉपर्टी? तुमचं घर? म्हणजे माझं मुंबईत एकही घर नाही. माझी एक प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही मुंबईमध्ये आणि ना माझ्या गेल्या 9 वर्षात तुम्हाला ओपन चॅलेंज इन्कम टॅक्सवर जाऊन विचार करा. माझ्या आईच्या नावावर, माझ्या भावाच्या नावावर, माझ्या मिसेसच्या नावावर, माझ्या मुलांच्या नावावर गेल्या 9 वर्षात मी एक जरी प्रॉपर्टी घेतली तर मला दाखवा. मी हे जे नगरसेवक झालोय हे फक्त आणि फक्त जनसेवेसाठी झालंय. ह्याच्या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणताही स्वार्थ नाही. मग जेव्हा तुम्ही शिवसेनेसाठी किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षासाठी एवढं प्राण ओतलं आणि तरी तुम्हाला सीट किंवा तरी तुम्हाला तिकीट दिली गेली नाही, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? प्रचंड दुःख झालं, मनाला अनंत वेदना झाल्या. याचं कारण असं की माझा पक्ष हा संकटात होता. आदरणीय उद्धव साहेब एका ते लढा देत होते, तेही मी माझं आद्य कर्तव्य समजलं की अशा वेळेला मी माझं काम पक्ष संघटनेमध्ये राहणं. त्याच्यामुळे मी इतर दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि पक्षात राहिलो. निष्ठा ठेवल्यानंतर निष्ठेचा हा जर परिणाम होत असेल तर निश्चितपणे मला वाईट वाटलं. परंतु मी तुम्हाला खरंच ऑन कॅमेरा सांगतो, मला जे इतकं दुःख आलं त्यापेक्षा 1000 पटीने दुःख आमच्या एरियातील लोकांना झालं. मग जर का तुमच्या समोरच शिवसेनेचा एक कॅन्डिडेट उभा आहे, मग तुम्हाला कशावरून वाटतं की लोक तुम्हाला मतं देतील? कारण की याआधी तुम्ही जेवढी पण कामं केली तुम्ही शिवसेनेच्या नावात. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, मला तिकीट जरूर शिवसेने दिली, मला तिकीट उद्धव साहेबांनी दिली, मला तिकीट आदित्य साहेबांनी दिली, मला तिकीट आदरणीय परब साहेबांनी दिली. परंतु मला एक गोष्ट एक 9 वर्षामध्ये एक असा कलंक दाखवा की शेखर हे तुझ्यावर हा कलंक आहे. जे इतर जे सो कॉल्ड जे पॉलिटिशियनला असतात ना, तुम्हाला सांगतो मी जेव्हा लोकांकडे जातो, लोकांशी संपर्क साधतो, लोकांशी बोलतो, ते लोक म्हणतात अरे हा राजकारणी दिसत नाही, हा राजकारणी वाटतच नाही. हा माझा हा लोकांचा अभिप्राय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी पुन्हा सांगतो, बघा ही ना स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्ष असतोच. पक्ष नसेल आम्हाला कोण कुत्राही विचारणार नाही. परंतु पक्षाचे बरोबरीने उमेदवार कोण आहे, त्याचं कॅरेक्टर काय, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचं वागणं काय, त्याचा स्वभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टी अधोरेखित केल्या जातात. तुम्ही जर आमदारकीची निवडणूक पाहिली किंवा खासदारकीची निवडणूक पाहिली, तिकडे प्रामुख्याने पक्ष चालतो. पक्षाचे ध्येय, धोरण, पक्षाचे जे काय लोकांसमोर जे आपण ठेवतो किंवा पुढच्या 5 वर्षात मी काय करणार आहे, पक्षाचं धोरण, हे सगळं लक्षात घेतलं जातं. परंतु प्रामुख्याने जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जातो, लोक अगोदर त्या उमेदवाराचं कॅरेक्टर बघतात. हा माणूस कोण आहे, हा कुठल्या प्रवृत्तीचा माणूस आहे, आणि लोक योग्य माणसाची निवड करतात असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही इलेक्शन स्वबळावर लढताय, मग तुम्ही कोणाच्या जोरावर ही इलेक्शन सामोरी जाता? बघा मी एक कार्यकर्ता आहे आणि गेल्या 9 वर्षात म्हणजे मी शिवसैनिक तर अगोदरपासून मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम केले. शिवसेनेच्या अनेक अंगीकृत संघटना आहेत, जसं शिवसहकार सेना, असं मी महाराष्ट्र वाहतूक सेना असेल, अशा अनेक अंगीकृत संघटनामध्ये काम केलं आहे. आणि मग आमचे जे इतर सहकारी पदाधिकारी आहेत, जसं मुंबई बँकची निवडणूक, त्यांना मी बऱ्याचपैकी मदत केली आहे. म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँक असेल तर त्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून भयंकर काम केलं. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, पक्षाने तिकीट दिल्यानंतर मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि 9 वर्षाचे माझं काम आहे. माझा कार्यबल आता माझ्या हातात नाही, तुम्हाला दाखवलं असतं, तुझं पाहिलं तुम्ही, तर धोरणात्मक काम आहे. म्हणजे नुसतं गटर मीटरने वॉटरचा विषय नाही की दूषित पाणी आलं ते काम आम्ही करतो, ते मी काय अहवालामध्ये टाकलेलं नाही. परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये
अनेक RCC रोड केले, अनेक डांबरीकरण केले, 11 कन्व्हर्ट केलेत मी, जवळजवळ 5 ते 6 मी चौक बनवले. म्हणजे आपला जो विभाग कसा सुंदर व्हावा, कसा स्वच्छ व्हावा याच्यासाठी भयंकर काम केलं आहे. माझा एरिया जवळजवळ 7% स्लम आहे. त्या स्लम एरियामध्ये छोटे छोटे जे मैदान असतात त्यांचं ब्युटिशियन केलं आहे. आणि होय, मी माझ्या वॉर्डचं भव्यीकरण मीच केलं आहे. माझं शौचालय असेल, माझे वाचनालय असेल किंवा गार्डन असेल, या सगळ्यांना मी व्हाईट ऑरेंज टाईलचा मी जास्त वापर केला आहे. आणि माझ्या वॉर्डात तुम्ही कुठेही जाल तर तुम्हाला ही गोष्ट दिसेल की खऱ्या अर्थाने भगवीकरण वॉर्डचं हे मी केलेलं आहे. जेव्हा तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर वरिष्ठांनी कॉल वगैरे केलेला किंवा तुम्हाला कोणी ऑफर दिली का फॉर्म मागे घेण्यासाठी? संपर्क केला की नाही मला कल्पना यायची, परंतु माझा आणि त्यांचा संवाद नाही झाला. त्याच्यामुळे माझ्या निर्णयावर मी ठाम होतो की जो आपण लढा दिला आहे तो नुसतं पक्षावर दबाव आणण्याची किंवा प्रेशर आणणे हा माझा विषय नव्हता. माझं जे उद्दिष्ट होतं ते साफ होतं. मला निवडणूक लढायचीच होती. त्यामुळे मला म्हणण्यापेक्षा मला जो सपोर्ट भेटला, लोकांना सहकार्य भेटलं, मला जे अनेक फोन आले, मला लोकांनी सांगितले की शेखर, तू जर 9 वर्ष काम केलं असेल लोकांचं, तुझा जर लोकांशी संपर्क असेल तर तुला ही अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल आणि तुला हा संघर्ष करावाच लागेल. त्याच्यामुळे या संघर्ष करण्यास मी उतरलो आणि या अग्निपथावर चालण्याचा मी निर्णय घेतला. जेव्हा तुम्ही एवढी वर्ष तुम्ही तुमच्या आयुष्याची एवढी वर्ष पक्षाला दिली आणि जेव्हा तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि तरी तुम्हाला वरून कोणाचा फोन नाही आला किंवा कोणी तुमच्यापर्यंत संपर्क नाही साधला, तेव्हा तुम्हाला वेदना झाल्या का? वेदना तर निश्चित होणार मला, कारण मी शिवसैनिक आहे. मी हा जो निर्णय घेतलाय हा निर्णय माझा राजकीय नाही, हा निर्णय माझा भावनिकच आहे. तुम्हाला याचं कारण सांगतो. मी भावनेने शिवसेना पक्षाशी जोडलेले आहे. मी जो या पक्षात काम करतोय तो नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी नाही, मला माझा पक्ष स्ट्रॉंग करायचा आहे. त्याच्यामुळे काम करत होतो. कुठेतरी असं वाटतंय कुठली म्हणजे जी आपली फळी असते, फळीमध्ये कुठेतरी चुकीचा निर्णय झाला आहे, कोणी माझ्या विरोधात काय सांगितलं मला याची कल्पना नाही, किंवा वरिष्ठांना काय मिसगाईड झालं ह्याची देखील मला कल्पना आहे. परंतु मला ह्या गोष्टीचा ठाम विश्वास आहे की कोणीतरी म्हणजे मिस इंटरप्रिटेशन केलं आहे. त्याच्यामुळे कदाचित हा निर्णय पक्षाकडून आला असेल. परंतु पक्षाने घेतलेला निर्णय हा कसा योग्य नाही, मी चुकीचं म्हणणार नाही, पण हा निर्णय कसा योग्य नाही हे मला माझ्या शाखेच्या मार्फत, सगळ्या सैनिकांच्या मार्फत मला दाखवून द्यायचं. सगळे म्हणतात की नगरसेवकची इलेक्शन ही सामान्य कार्यकर्त्याची इलेक्शन असते. मग कुठे ना कुठेतरी पक्षश्रेष्ठी कमी पडतायत का त्या कार्यकर्त्याला ओळखायला? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की जरी माझी आता हक्कलपट्टी झाली असेल तर भावनिकदृष्ट्या किंवा माझ्या डोक्यात हा विषय नाही की मला पक्षातून बाहेर काढलं आहे. पण मी स्वतःला भाग्यवान शिवसैनिक समजतो. कारण शिवसेना असा पक्ष आहे की आमचा शाखाप्रमुख कोण असावा, आमचा नगरसेवक कोण असावा, आमचा आमदार कोण असावा हे लोक ठरवतात. म्हणजे जन्मत असतं लोकांना वाटतं की हा अमुक माणूस काम करतोय, तर लोकांची अशी इच्छा असते की ह्याच माणसाला शाखाप्रमुख करावा, ह्याच माणसाला नगरसेवक करावा, ह्याच माणसाला आमदार करावा. आणि जर तो निर्णय, पक्षाचा निर्णय ते जनभावनेच्या विरोधात गेला तर लोक मग उफाळून उठते. जसं आता माझ्या बाबतीत झालंय. लोकांचा जसं निर्णय, लोकांना वाटतं की म्हणजे जो माणूस त्या लोकांसाठी काम करतो, लोकांना निश्चित वाटतं, लोकांचे परत भावनिक रिलेशन झाले असतात. म्हणजे जो शाखाप्रमुख असतो किंवा जो नगरसेवक विभाग काम करतो त्याचं आणि लोकांचं भावनिक रिलेशन झालेलं असतात. त्याच्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जर तो काम करत नाही तर हा असा भाग्यवान पक्ष की लोक मध्ये याला तिकीट द्या, कामाचं नाही, आमचा फोन घेत नाही, आमच्या समस्या काय असं प्रॉब्लेम असं घेत नाही. आम्ही तर 5 वर्षाची पावसाळे असतात आम्ही रस्त्यावर असतो. परंतु गेले 2-3 वर्ष आले की माझ्या विभागात पाणीच नाही भरलंय. कारण मी सर्व्हिस रोडला 11 कलवट केले. असं नाही की एक कलवट केला आणि मी घरी जाऊन झोपलो ते कलवट केलं, असं नाही. न्याय द्यायचा तर पूर्ण न्याय, अर्धवट न्याय दिले. पाठच्या साईडला आमचा एक चमड्यावाला नाला आहे, चमड्यावाला नाल्याचे पूर्ण RCCने नाला बनवला आहे. हा जो खेरनगरचा जो नाला आहे ONGC बँड्राकोटच्या शेजारी, त्याला आम्ही फ्लड गेट्स बसवले. फ्लड गेटचा अर्थ काय होतो की जेव्हा पाऊस पडतो भरमसाठ आणि समुद्राला जेव्हा भरती असते त्या टायमाला समुद्राचं पाणी हे आतमध्ये येतं, ते पाणी आत येऊ नये, आतमध्ये वॉटर लॉगिंग होऊ नये. त्याच्यामुळे आम्ही हे केले सगळे प्रयत्न आहे आणि हे सगळे यशस्वी, हे सगळे पूर्ण झाले प्रयत्न आहे. मी तुम्हाला सांगतो, मला अनेक फोन दुबईवरून आले, मला अनेक फोन कुवैतवरून आले कि साहब आपने अच्छा काम किया, इसके मेरे कॉलोनी में पानी नहीं भरा, मेरी मम्मी घर में अकेली है, अगर पानी भरता था तो मेरे घर में पानी आता था, मम्मी को हेल्प करने कोई नहीं, साहब बहुत बहुत थँक्यू. हे जे फोन कॉल असतात ना, ते आम्ही आमचा जो दिवसभरचा जो क्षीण असतो हा क्षीण आमचा नाहीच होतो. कारण मी तुम्हाला कसं, आम्ही भावनिकदृष्ट्या लोकांची जोड, आमचं जे कार्य आहे हे लोकहितासाठी काम आहे.
मी माझी प्रॉपर्टी बनवली, मी नगरसेवक नाही झालोय. मी जर चुकीचं काम केलं असेल, जन्मत माझ्या विरोधामध्ये असेल तर मला मंजूर आहे ना. लोक माझे नाराज असेल, यांनी करप्शन केलेलं आहे, यांनी लोकांना दिसत नाही. टोटल कोरोना काळात मी इतकं कामं केले. मी स्वतः ॲडमिट होतो कोरोनामध्ये आणि मी ॲडमिट असताना मला लोकांचे फोन यायचे, दादा प्रॉब्लेम झाला, काय आलं, भाऊ पॉझिटिव्ह झाले किंवा आई पॉझिटिव्ह झाली. मी त्यांना विचार काय करायचं सांगा मला. आमच्याकडे गुरुनानक हॉस्पिटल आहे, आमच्याकडे मुंबई विद्यापीठात कोविड सेंटर केलं होतं, BKCचं कोविड सेंटर आहे, 7 कोविड सेंटर होतं. या एक ना अनेक ठिकाणी लोकांना ॲडमिट करायचं काम केलं. रात्री 1:30 2-2 वाजता लोकांचे कॉल रिसीव्ह केला, त्या टायमाला लोकांना मग मदत पोहोचवली. तुम्ही मला सांगा, लोक मला कसं काय विसरणार. आता जेव्हा मी प्रचार करायला फिरतोय, मी परवा ते खेरवाडीत गेलो होतो, प्लॉट नंबर 92 मध्ये. त्यातली एक महिला मला बोली, दादा मैंने आपका क्या अनाज खाया है, कोरोना के टाइम पे आपने मेरे को गेहूँ चावल वो सब दिया था, मैं आपको कैसे भूलू. ज्या गोष्टी आम्ही काम करू विसरतो, म्हणजे लोकांनी आम्हाला मतदान केलं पाहिजे म्हणून हे केलेलं काम नाही आहे. आम्ही नगरसेवक झालो, नगरसेवकच्या माध्यमातून पण आम्ही समाजकार्य केले. तुमचा येत्या 5 वर्षाचा मॅनिफेस्टो काय? बघा, माझा जो एरिया हा 60% स्लममध्ये, हे सांगताना बोलताना दुःख होतं की आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा जवळजवळ 20 ते 25% घरं ही बंद असतात. लोकांच्या घरात माणूस दुसरा कोण नसतो. दुसरा विषय की जवळ 30 ते 35% घरं ही भाड्याने दिली. म्हणजे लोकांना हा एरिया हा आता सध्या कसं आहे, सध्या मुंबई सेंट्रल खार बांधला झालं आहे. मग इथून वाशी जवळ, इथून विरार जवळ, इथून चर्चगेटजवळ. मुंबईचं सेंट्रल काय असेल तर खार, बांद्रा, सांताक्रूझ हा विभाग झालेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी लोकांना हा एरिया सोडायचा नाही. परंतु मोठ्या प्रमाणात जे गलिच्छ एरिया म्हणजे झोपडपट्टी एरिया आहे, त्या एरियामध्ये लोकांना भयंकर त्रास होतो. म्हणजे एखादा माणूस जर आजारी असेल तर घरात त्याचं शौचालय नाही, शौचालय दूर असतात. अगदी दाटीवाटीने झोपडपट्टी आहे, चिंचोळ्या गल्ल्या आहेत. तर ह्या गोष्टीवर आम्ही चांगल्या गल्ल्या केल्या, पण त्या रुंद नाहीत ना. गल्ल्याला समजा खड्डा नसेल, आपलं अधिकरण केलंय तर गल्ल्या चांगल्या आहेत, व नाले बनवले, नाल्यातून पाण्याचा निचरा होतोय. परंतु एक माणूस जर गल्लीत गेला दुसरा माणूस जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझा असा एजेंडा म्हणजे मी असं ठरवलंय की जर पुन्हा निवडून आलो, सर्वात पहिली SRE योजना राबवणार. कारण गेल्या 9 वर्षाचा माझा आणि लोकांचा संबंध आहे. लोकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे की हा माणूस अनकरप्ट आहे. पैशाचा दुरुपयोग म्हणजे जे आपण माल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो ती मी अजिबात केलेली नाही. त्याच्यावर लोकांना विश्वास आहे की हा माणूस, होय मी नाव कमवण्यासाठी आलोय, मी पैसे कमवण्यासाठी नाही आलोय. मग गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 9 वर्षात हे तुम्ही काय नाही केलं? बघा, तुम्हाला मी ॲक्च्युली 5 वर्ष तुम्ही ऑफिशियली नगरसेवक होतो. त्यातले 2 ते 2.5 वर्ष आमच्या कोरोनामध्ये गेले. आणि कुठलाही नगरसेवक बघा, मी आल्या तो जी प्राथमिकता ती कशाला देणार आहे की जे BMCचे विविध योजना आहेत त्या योजना लोकांकडे पोहोचल्या पाहिजे. त्या ज्या प्राथमिकता आहे त्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं आणि त्याच्यामुळे मी कदाचित नाही करू शकलो. तुमच्याशी संवाद साधून खूप बरं वाटलं सर. कसं आहे, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला होता, एक माजी नगरसेवकचा किंवा भावी नगरसेवक म्हणून. पण तुम्हाला या गोष्टीची कल्पना आली असेल की तुम्ही नगरसेवकच्या शोधात आला, पण तुम्हाला नगरसेवक नाही भेटलं, एक समाजसेवक भेटला असेल. मी साधा आहे, सामान्य आहे, ही माझी USP आहे. मी प्रत्येक लोकांपर्यंत पोचलेलो आहे. लोकांना माझ्या स्वभावाची जाण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला देखील जरा असं थोडासा आश्चर्य धक्का बसला असेल की जे सो कॉल्ड कॉर्पोरेटर, सो कॉल्ड आमदार असतात त्याच्यात आणि माझ्यामध्ये हा भयंकर फरक आहे. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.